आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती काल आमच्या भारतीय जनता पक्षाचे नेते, देशाचे गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित भाईंच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं या महाराष्ट्रातील जनतेला जे संकल्पपत्र सादर करायचं आहे त्याचं प्रकाशन झालं. माईकची गरज नाही, मला इथे खूप हे झालं. कालच माननीय अमित भाईंनी या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या महाराष्ट्रातील जनतेला भारतीय जनता पार्टी म्हणून जो आमचा वचननामा आहे, जो जाहीरनामा आहे, त्याला आम्ही संकल्पपत्र असं म्हटलंय, त्याचं प्रकाशन काल त्यांनी केलं. एकूणच या संकल्पपत्राच्या जे काही त्याच्यामध्ये आम्ही म्हटलंय त्याची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपल्याला देईन. संकल्पपत्र यासाठी म्हटलं की जो काही संकल्प आम्ही प्रत्येक निवडणुकीच्या पूर्वी केला, जो जनतेच्यासाठी केला, ती संकल्पपूर्ती प्रत्येक वेळेला ही निश्चितपणे केली आहे. आणि म्हणून याही वेळी या महाराष्ट्रातील जनतेच्या संकल्पपूर्तीसाठी जनता सुद्धा आमच्या सोबत राहील. केंद्रातलं 10 वर्षाचं माननीय मोदीजींचं सरकार असेल, 2014 आणि 19 मध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील युतीचं सरकार असेल, यावेळेला जो जो संकल्प आम्ही केला देशहिताचा, नागरी हिताचा, त्यावेळेला तो पूर्ण करताना आम्हाला समाधान निश्चितपणे त्याचं वाटतं. राष्ट्रीय स्तरावर जर आपण पाहिलं तर गेले 10 वर्ष माननीय मोदीजींच्या सरकारनं जाहीरनाम्यामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केला होता आणि तो पूर्ण झालेला आपण सगळ्यांनी पाहिला. याच्यामध्ये 370 कलम असेल, तिहेरी तलाक सारखा विषय असेल, किंबहुना शेकडो वर्षाची प्रतीक्षा असलेल्या आमच्या राम मंदिराची उभारणी असेल, हे जे काही आश्वासन दिले, एक काही वचननामा, जाहीरनामा मांडला, तो पूर्ण करताना आम्हाला यश आलं. आणि त्याच धर्तीवरती आज राज्यातील आमचं महायुतीचं सरकार गेले 2.5 वर्ष ज्या पद्धतीनं काम करते आहे, या 2.5 वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला सुद्धा, मग तो शेतकरी असेल, आमची महिला भगिनी असेल, आमचे युवक असतील, यांना आत्मनिर्भर करण्यासाठी, यांना स्वावलंबी बनवण्यासाठी म्हणून अनेक योजनांची निर्मिती झाली. त्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचल्या. म्हणजे एका बाजूला या देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक ज्या राज्यामध्ये आली, त्या 52% जवळपास गुंतवणूक या राज्यात आली. असं विकासाच्या दृष्टीनं वेगानं सुरू असलेलं राज्य, त्या दुसऱ्या बाजूला 2.5 कोटी आमच्या महिला भगिनींना थेट लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळालेली मदत असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या 5 वर्षाचं संकल्पपत्र ठेवताना समाजातील गरीब, महिला, युवक, शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती जमाती आणि राज्यातील सर्व समाज घटकांचा लाभांच्या योजनेचा सुद्धा या संकल्पपत्रामध्ये आता समावेश केलेला आहे. पायाभूत सुविधांचा वेगवान विकास होईल, औद्योगिक विकासासाठी विशेष सवलती दिल्या जातील,
विज्ञान आणि तंत्रज्ञान, माहिती आणि दळणवळण क्षेत्रातील आधुनिक साधनांचा आता वापर केला जाईल। यासोबतच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला सुद्धा विशेष महत्त्व याच्यामध्ये दिलं गेलं आहे। आमच्या धार्मिक आस्थांच्या सुद्धा जपणूक करण्याचा सुद्धा संकल्प आम्ही याच्यामध्ये केलेला आहे। सामाजिक जीवनमान उंचावणाऱ्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेचा सुद्धा संकल्प या पत्रामध्ये केला आहे। आणि म्हणून मी असं म्हणेन की भारतीय जनता पार्टीचं हे संकल्पपत्र म्हणजे महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचा एक रोडमॅप असेल। आणि असं असताना, हे करत असताना सर्वसामान्य नागरिकांकडून हे संकल्पपत्र बनवण्यासाठी सूचना मागवल्या गेल्या। आज राज्यातून जवळजवळ 877 गावांमधून ईमेल आली, पत्र आली, समाज माध्यमातून काही सूचना आल्या आणि जवळपास 8,935 सूचनांचा याच्यामध्ये विचार केला गेला। म्हणून हे करत असताना शेवटी लोकांना काय हवं आहे, नागरिकांना काय हवं आहे, ज्यांच्यासाठी आपण काम करणार आहोत, जे आपल्याला काम करण्यासाठी आज या ठिकाणी आपले प्रतिनिधी म्हणून आपल्याला नेमणार आहेत, तर त्यांना नेमकं काय वाटतं याचा विचार याच्यामध्ये केला। आणि म्हणून नागरिकांना काय हवं ते नागरिकांना देण्यासाठीचा या संकल्पपत्राचा उद्देश आहे। मला असं वाटतं की हे सगळं करताना याच्यातल्या एक एक मुद्दा जे संकल्पपत्राचं एक थोडक्यात आपण पाहिलं असेल की एक थोडीशी प्रत्येक मुद्द्याचं एक त्याच्यात छोटं छोटं विश्लेषण आपण सविस्तर केलं, पण एक संपूर्ण संकल्पपत्राची एक मुद्देसूद काही बुलेट पॉईंट्स याच्यात आम्ही केले। त्यामुळे या प्रत्येक संकल्पपत्रातील जो काही आमचा मुद्दा आहे त्याच्या आधारे त्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी एक समिती नेमली जाईल। या समितीच्या माध्यमातून विकसित भारतासाठीचा विकसित महाराष्ट्र करण्याचा आमचा संकल्प हा या समितीच्या माध्यमातून भविष्यात पूर्ण केला जाईल। म्हणून ज्या प्रकारे माननीय मोदीजींच्या सरकारनं 10 वर्ष ही संकल्पपूर्तीची म्हणता येतील अनेक जाहीरनाम्यामध्ये आणि संकल्पपत्रांमध्ये जे काही गोष्टी ठेवल्या, जे काही विषय ठेवले ते पूर्णत्वाला नेले आणि तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यातील आमचं महायुतीचं सरकार ही महाराष्ट्रातल्या जनतेची स्वप्न ही पूर्ण करण्यासाठी या संकल्पपत्राच्या माध्यमातून काम करेल। आणि म्हणून महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक प्रथम क्रमांकाचं विकसित राज्य करण्याचा आमचा संकल्प आहे। या राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत नेण्याचा जो गतिमान विकासाचं भाजपचं आणि महायुतीचं आमचं ध्येय असेल, त्यासाठी या संकल्पपत्राचं जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याला तेही लक्षात येईल। आणि त्यामुळे दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करतो, दिलेली वचन आम्ही पाळतो। म्हणूनच या देशातील जनतेने पुन्हा एकदा माननीय मोदीजींवरती विश्वास ठेवला आणि या देशामध्ये मोदीजींचं सरकार पुन्हा एकदा एनडीएचं सरकार आलं मोदीजींच्या नेतृत्वाखाली। आणि म्हणून मला असं वाटतं की 2014 नंतर तर केंद्र सरकार, मी म्हणालो तसं 14 ते 19 महायुतीचं सरकार आणि मागच्या 2.5 वर्षाचं महायुतीचं सरकार, याच्यामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प मार्गी लागले। पुणे, मुंबई, नागपूर सारख्या या मोठ्या महानगरामध्ये मेट्रोचं जाळं विस्तारलं गेलं। समृद्धी महामार्गासारखा एका मोठ्या प्रकल्पाचं लोकार्पण झालं। कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, अशा प्रकारच्या कामांची एक मोठी मालिका आपल्याला पाहायला मिळेल। तर दुसऱ्या बाजूला माननीय मोदीजींच्या योजनेतील जवळपास सगळ्या योजना जर आपण पाहिल्या तर या राज्यातील जवळपास 50% अधिक लोकांना कुठल्या ना कुठल्या योजनेचा लाभ मोदीजींच्या या योजनेचा झाला। आणि म्हणून राज्य सरकारनं सुद्धा लाडकी बहीण योजना असेल, किसान समृद्धी योजनेच्या माध्यमातून 6,000च्या केंद्र सरकारच्या निधीत 6,000ची वाढ केली। आत्ताच्या संकल्पपत्रामध्ये आता ती तर वाढ 9,000 पर्यंत केली आणि त्यामुळे आता 15,000 रुपये आमच्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये मिळतील। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या भगिनींना वर्षाला 18,000 रुपये मिळत होते,
ते आता 25,000 रुपये वर्षाला मिळतील, त्याच्यामध्येही वाढ केली गेली. अशा अनेक योजनांचा मी उल्लेख करीन. त्याबरोबर शेतकऱ्यांसाठीच्या मोफत पीक विमा योजनेचाही उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या वीज माफीसाठी जवळपास राज्यातल्या 55 लाख शेतकऱ्यांना या वीज बिलाच्या माफीचा फायदा झाला. बघा, माझ्या हातात एक बिल आहे की या शेतकऱ्याला, रमेश पोटभरे नावाचे शेतकरी आहेत नागपूरचे, त्यांना 8,000 रुपयाचं बिल आलं होतं शेतीचं, पंपाचं, आणि ते राज्य सरकारच्या माध्यमातून माफ केलं गेलं. त्यांचं नवीन जनरेट झालेलं बिल 0 आलं. म्हणजे या राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार झाला, सर्वसामान्य नागरिकाच्या हिताचा विचार झाला. म्हणजे एका बाजूला प्रगतीनं हा महाराष्ट्र प्रगतीकडे वेगाने वाटचाल करतोय, आणि दुसऱ्या बाजूला ही समाजातल्या शेवटच्या माणसाचा सुद्धा उद्धार करणं, त्याचं जीवन सुखकर करणं, समृद्ध करणं, अशा पद्धतीचं काम गेल्या 2.5 वर्षामध्ये सुद्धा या राज्य सरकारच्या माध्यमातून झालं. आणि म्हणून या संकल्पपत्रामध्ये विचार करत असताना जसं आम्ही म्हणत तसं पुण्यासाठी सुद्धा खूप काही गोष्टी घडल्या. राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून पुण्याची मेट्रो सुरू झाली, चांदणी चौकासारखा प्रकल्प मार्गी लागला, आमचं नवीन टर्मिनल सुरू झालं, विमानतळ इतकं सुंदर आमचं आता नव्या रूपामध्ये आलं. आता विमानतळाच्या धावपट्टीचं विस्तारीकरणाचं काम वेगाने सुरू आहे, नद्यांचे प्रकल्प सुरू झाले, या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेत हजारो घरांची निर्मिती झाली. असे अनेक प्रकल्प आपण जर पाहिले, मेडिकल कॉलेज पुण्याच्या महापालिकेसाठी आपल्याला मिळालं, असे अनेक प्रकल्प हे राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून या पुण्याला सुद्धा मिळाले. आणि म्हणून दिलेला शब्द आम्ही पाळतो, दिलेला संकल्प आम्ही नागरिकांसाठीचा पूर्ण करतो, हे मला पुन्हा या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून आत्ताच्या या संकल्पपत्रामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये मी आत्ता म्हणाल तसं आमच्या लाडक्या बहिणींना आता दरमहा 2100 मिळणार आहेत. शेतकऱ्यांना जो कर्जमाफीच्या, शेतकऱ्यांच्या किसान सन्मान निधी योजनेमध्ये आता 12 ऐवजी 15,000 रुपये आता त्याला दर महिन्याला मिळतील. त्याशिवाय वृद्ध पेन्शन धारकाचा सन्मान महिन्याला 2100 रुपये, म्हणजे वर्षाला जवळपास 25,200 रुपयाचा आधार आमच्या आता ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मिळेल. या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 10 लाख विद्यार्थ्यांना आता 10,000 रुपये विद्यावेतन आणि 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा संकल्प आम्ही याच्यामध्ये आता केलेला आहे. ग्रामीण विकासाला मिळणार नवी दिशा, आणि त्यासाठी म्हणून ग्रामीण विकासातील जवळजवळ 45,000 गावात आता पांदण रस्त्याची निर्मिती करण्याचा संकल्प या पत्रामध्ये केलेला आहे. अंगणवाडीने आशा सेविकांना जवळपास 15,000 रुपये वेतन आणि विमा संरक्षण देण्याचाही निर्णय आम्ही केलेला आहे. वीज बिलात 30% कपात होणार. सौर आणि अक्षय ऊर्जेवरती पुढच्या काळामध्ये सरकार आमचं भर देईल, हाही आम्ही संकल्प या ठिकाणी केलेला आहे. सरकार स्थापनेनंतर फक्त केवळ पुढच्या 100 दिवसामध्ये आम्ही विजन महाराष्ट्र 2028 हा आमच्या या सगळ्या संकल्पात की आम्ही हे विजन 2028 सादर करणार आहोत या महाराष्ट्राच्या जनतेसमोर. या महाराष्ट्राला मी आता म्हणालो तसं मेक इन महाराष्ट्र बनेल, तशा राज्यातल्या फिनटेक आणि AIची राजधानी म्हणून नागपूर, पुणे, नाशिकसारखी शहरं आता एरोस्पेस हब म्हणून आपण पुढच्या काळात बनवण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे. 2027पर्यंत या राज्यातील 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्यासाठी 500 बचत गटांसाठी 1,000 कोटीचा फिरता निधीसुद्धा राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. अक्षय अन्न योजनेद्वारे कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना सुद्धा आता मोफत अन्नधान्य इथून पुढच्या काळात मिळेल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक आकांक्षा केंद्र स्थापन करून जवळजवळ या राज्यामध्ये 10 लाख उद्योजक घडवण्याचा एक प्लॅन, एक योजना आमची तयार झालेली आहे. ST, OBC समाजातून उद्योजक घडवण्यासाठी 15 लाखापर्यंत आता पुढच्या काळात बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली किल्ल्यांचं आमचं संवर्धन आणि तेथील ऐतिहासिक वारशाचं जतनसुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे. सक्तीच्या धर्मांतर विरोधी कायदा हा केला जाईल. सक्तीचं धर्मांतरण जे होतं त्याच्या विरोधात कायदा केला जाणार आहे आणि फसव्या धर्मांतराला निश्चितपणे आळा घालण्याचं काम हे सरकार पुढच्या काळात नक्की करेल. आणि म्हणून मला असं वाटतं की सहकाराच्या दृष्टीनं सुद्धा महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा या संकल्पपत्रामध्ये काही गोष्टींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळेल. कृषी आणि संबंधित क्षेत्राचा विकास, सहकार आणि हरित ऊर्जा क्षेत्रावर आधारित प्रस्तावित योजनांचे काही सारांश मी आपल्याला फक्त थोडं आपल्यापुढे मांडतो. सहकारी बँका आणि पतसंस्थांच्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
आणि प्राथमिक सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्षमतेचे, पारदर्शकतेचे आणि व्यावसायिकतेचे सुधारणा करून त्याचे बळकटीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकार म्हणून पुढच्या काळात आम्ही महायुतीचं सरकार म्हणून करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. साखर आणि सूत गिरण्यांसाठीची आधुनिक धोरणं तयार करणं, प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीनं साखर आणि सूत गिरणी संस्थांना अधिक स्पर्धात्मक आणि कार्यक्षम बनवण्याचा सुद्धा याच्यामध्ये आपण उल्लेख केलेला पाहत आहे. सहकारी संस्थांचे डिजिटलीकरण म्हणजे डिजिटायझेशन करण्याचा निर्णयसुद्धा, नवी सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी एक खिडकी प्रणाली योजना तयार करण्याचा सुद्धा संकल्प आपल्याला या ठिकाणी केलेला दिसतोय. या ठिकाणी मी आपल्याला हेही सांगेन की सहकाराच्या माध्यमातून सुद्धा या देशात जेवढे आमचे जवळजवळ 65 ते 68 हजार प्रत्येक खेड्यापाड्यात असलेल्या ज्या आमच्या विकास सोसायट्या आहेत त्याचं डिजिटलायझेशनसुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण झालं आणि त्याला जोड हे राज्य सरकारच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये दिलं जाईल. आणि म्हणून या ठिकाणी क्रीडा क्षेत्राला सुद्धा एक चांगल्या प्रकारचे पुढच्या काळात कोल्हापूरला एखादं जागतिक दर्जाचं फुटबॉलचं स्टेडियम उभं करणं असेल, नांदेडला अत्याधुनिक एखादं हॉकीचं स्टेडियम उभं करणं असेल, अनेक क्रीडा क्षेत्र या राज्याचं मोठं योगदान देशाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये आहे. अनेक अर्जुन अवॉर्डी, छत्रपती अवॉर्डी या राज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये या राज्यातल्या खेळाडूंनी देशाचं नाव जगामध्ये मोठं केलं आहे आणि त्यामुळे या राज्यातली क्रीडा क्षेत्राला सुद्धा चालना देण्यासाठी म्हणून अनेक पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ई स्पोर्ट्स केंद्र आणि प्रशिक्षण अकादमी उभारण्याचा सुद्धा या संकल्पामध्ये समावेश केलेला आहे. हवाई वाहतुकीच्या दृष्टीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक हेलिपॅड आता पुढच्या काळात करण्याचा निर्णयसुद्धा या ठिकाणी घेतला गेलेला आहे. मला असं वाटतं की हे सगळं पाहता शेवटी आमच्या संस्कृती आणि पर्यटनाचा सुद्धा एक विचार या संकल्पपत्रामध्ये केलेला दिसतोय. आज पन्हाळगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करणं असेल, आज तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या विकासासाठी निधी मंजूर करणं असेल, महालक्ष्मी मंदिराचा पुनर्विकासासाठीचा निधी असेल, पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण सारख्या स्थळांचा समावेशसुद्धा श्री विठ्ठल सांस्कृतिक सर्किट या माध्यमातून उभं करण्याचं असेल. जे सांगितलं ते केलं. मला असं वाटतं म्हणून आम्ही याच्यावरती बोलतोय. पालखी महामार्गासारखा आमच्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची भूमी आहे आणि राज्यातल्या लाखो वारकरी संप्रदाय हा दरवर्षी या पंढरीच्या वारीला जातो आणि म्हणून जवळपास 12,500 कोटी रुपयाचे पालखी महामार्गसुद्धा आता पूर्ण होत आहेत आणि म्हणून मला वाटतं सर्वसमावेशक अशा पद्धतीचं आमचं हे संकल्पपत्र या महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आज आम्ही ठेवतोय आणि याच्यातून आम्हाला विश्वास आहे की शेवटी हे केवळ आश्वासन राहणार नाही. का तर इथून मागचा अनुभव आपण जर पाहिला तर जे काही सांगितलं गेलं ते झालं आणि म्हणून संकल्पपत्र म्हटलं. आम्ही त्याला कुठेही आश्वासन म्हटलं नाही, कुठं जाहीरनामा म्हटलं नाही, संकल्पपूर्ती यासाठी म्हटलं की आम्ही या महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेसाठीचा एक संकल्प केला आहे आणि तो संकल्पपूर्तीसाठी निश्चितपणे महाराष्ट्रातली जनता ही महायुतीच्या सोबत राहील. केलेल्या कामाची पावती आणि भविष्यातील या राज्याचा विकास, या राज्याचं भविष्य, या राज्याची प्रगती म्हणून महायुतीसोबत या महाराष्ट्रातली जनता राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. ते अभिनेते म्हणून बोललेत का राजकीय कार्यकर्ते नेते म्हणून बोललेत? आता ते एकदा कळलं म्हणजे बोलता येईल आपल्याला. मग मला असं वाटतं की त्यांनी हे बघावं की खरंच तुम्हाला विकास बघायचा असेल तर आपल्याच बंधूंच्या काकांच्या कारखान्याला या केंद्र सरकारच्या सहकार खात्यानं जवळपास 1,000 कोटीची मदत आपल्यालाही केलेली आहे. मला असं वाटतं ते पाहिलं असतं, त्यांना माहिती कदाचित मिळाली नसेल, ती मिळाली असते तर बोलले नसते. बघा, ज्यांना माहिती आहे की आपण येऊ शकत नाही ते काही बोलू शकतात. आम्ही जे सांगितलं ते करतो. आता किती खोटं बोलतात ही लोक बघा. ज्या लोकांनी लाडक्या बहीण योजनेचं त्याच्यावरती टीका केली, ही योजना बंद पडणार म्हणून सांगितलं, फसवी योजना म्हणून सांगितलं, आज तीच लोक त्यांच्या जाहीरनाम्यात याच योजनेच्या माध्यमातून आम्ही 3,000 रुपये देऊ म्हणतात. म्हणजे हे लोकांना समजतं की तुम्ही एका बाजूला या लाडक्या बहीण योजनेवरती टीका करता, पैसे कुठून आणणार म्हणता, मग तुम्ही ती योजना आणायचं तुमच्या जाहीरनाम्यात देतात, तेव्हा कुठून पैसे आणणार आहेत हे समजतं सगळ्यांना. मला असं वाटतं महाराष्ट्रातली जनता शून्य आहे, ती पाहती आहे.
अहो 2.5 वर्ष ज्या वेळेला हे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला त्यांनी त्याच्या आधीच्या 5 वर्षाच्या सरकारच्या फक्त योजनाच बंद केल्या. योजना बंद करणारं सरकार म्हणून होतं उद्धव साहेबांचं सरकार. मला असं वाटतं आम्ही आणलेल्या योजना ह्या आम्हीच चालवणार आणि पुढे यशस्वी अजून चांगल्या पद्धतीनं होणार हा नागरिकांना विश्वास आहे. मी नवीन आहे नक्की आहे सहकार मंत्री म्हणून, पण मला असं वाटतं की पाटील साहेबांना कदाचित मी बोललेलं थोडं लागलं असावं की त्यांच्या कारखान्याला 1442 कोटी रुपये सहकार खात्यातनं NCDCतनं मिळाले, पण ते सहकार मर्शी असतील. पण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, रोज गावातल्या दूध डेअरीवरती जाऊन दूध घालणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे, गावातल्या विकास सोसायटीमधनं काही ना काही शेतीच्या कामासाठी 10,000 5,000 कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे मी थेट सहकार्याशी जोडलेलो आहे. मला असं वाटतं आपल्या माध्यमातून त्यांना माहिती पोचवावी. त्यांचा एकच राजाराम बाप्पू. असे महाराष्ट्रातल्या 2 गोष्टी आहेत बघा याच्यात. 1-2 गोष्टी नेत्यांना नाही सांगतो आम्ही. एक सांगतो की माननीय मोदीजींचा हाच एक विचार होता की या देशातली ग्रामीण अर्थव्यवस्था जर सक्षम करायची असेल तर आम्हाला देशाचा सहकार समृद्ध केला पाहिजे, त्याला ताकद दिली पाहिजे. आणि म्हणून एका स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली आणि माननीय अमित भाईंच्या नेतृत्वाखाली सातत्यानं या देशातील सहकार हा अधिक चांगला व्हावा म्हणून काम केलं जातं. NCDCच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या साखर कारखान्याला त्या नेत्यांना नाही दिलं. शेवटी शेतकरी आमचा जोडला गेला, तो सहकारी साखर कारखाना आहे आणि म्हणून 7,500 कोटी रुपये आम्ही महाराष्ट्रात दिले NCDCच्या माध्यमातून. दुसरी एक बाजू 10,000 कोटी रुपये आज या सगळ्या साखर कारखान्यांना इन्कम टॅक्स लागत होता. हा इन्कम टॅक्स आता लागणार नाही, तो माफ केला. तो 10,000 कोटी रुपये त्यात पाहिलं नाही ना आम्ही की इथे काही अमित देशमुख साहेबांचा कारखाना आहे का जयंत पाटील साहेबांचा कारखाना आहे का इकडं अजून कोणाचा आमच्या कुठल्या तरी एखाद्या नेत्याचा कारखाना आहे. त्यामुळे या राज्यातलं सहकार हा अधिक समृद्ध व्हावा, आमची शुगर इंडस्ट्री जी आहे अजून चांगली व्हावी, शेतकऱ्यांना त्याचा आधार व्हावा. शेवटी इन्कम टॅक्स द्यायचा म्हटला तो शेवटी शेतकऱ्यांच्याच पैशातनं दिला गेला असता. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही आम्ही दुसरा विचार न करता या राज्यातलं सहकार हे अधिक ताकदवान व्हावं, बळकट व्हावं म्हणून केलेलं काम आहे. मला असं वाटतं हे आपण मांडलं तर जास्त चांगलं. सक्तीचं धर्मांतरण असं स्पष्ट शब्द म्हणलंय. सक्तीचं धर्मांतरण या राज्यात पुढच्या काळात होणार नाही म्हणून कायदा आणला जाईल. शेवटी सहमतीनं चर्चा करूनच हे निर्णय घेतले जातात. नाही आता विकासाचं संकल्पपत्र दिलं तुमच्या पुढं, ते कुणी आणलं? नाही कुणाच्या चर्चा आहे का काय? म्हणजे आज महाराष्ट्रातल्या जनतेला हे देणार आहे आम्ही आता. याच्यासाठी म्हटलंय शेवटी हे बघा प्रत्येकाला व्यक्तीला आपण काय केलं पाहिजे आणि काय झालं पाहिजे हे नक्की कळतं. त्यामुळे आज आम्ही विकासाचं संकल्पपत्र घेऊन समोर आलो. नाही त्याच्यात वेगळं काय त्याच्यात? शेवटी देश एक संध राहावा, समाज एक संध राहावा अशी भावना आहे. हां चला पुढे. काल मी कोल्हापूरला होतो. त्यांनी राजकीय एका व्यासपीठावरती बोलताना त्यांच्याकडनं काही शब्द गेला होता, पण त्यांनी त्वरित माफी मागितली. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांनी हेही सांगितलं की माझा कुठलाही माझ्या महिला भगिनींचा भावना दुखवण्याचा माझा उद्देश नव्हता आणि त्यांनी काल माफी मागितली. त्यामुळे तो विषय आता संपला आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.